जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तूची प्रचंडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तूची प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तूची प्रचंडा. माझं मन शांत का नाही? असं अस्वस्थ का वाटतं आहे? कारणही कळत नाहीये. कसली हुरहुर आहे ही? काय घडणार आहे? काही शुभ घडणार आहे की अशुभ घडणार आहे? हळदीचे हे शिवलिंग म्हणजे माझा प्राण झाला आहे. रोज हे आपल्या आकारात आहे की नाही हे पाहणं सवयीचं झालं आहे. आज माझ्या अस्वस्थ असण्याला हे कारण नसावं. इतका गोंधळ सुरू आहे मनात की विचारांची संगती लावता येत नाहीये मला. यांच्याशी बोलावं का? बोलता बोलता उत्तर तरी सापडेल किंवा त्यांना सांगता तरी येईल की माझं मन नाही लागत आहे आज. पण नको. ह्या जेजुरी गडावर आल्यापासून मी वेगळीच झाली आहे. यांच्यासोबत विवाहानंतरचा जेजुरीतला पहिला क्षण मला आठवतो. आपला विवाह सोहळा सुरू असताना आपण कोठे गेला होतात? विवाहानंतर लक्ष्मीदेवी स्वगृही जाणार होत्या. त्यांना काही करून थांबा म्हणून मी सांगितलं. म्हणून त्यांनी त्यांना जे सांगितलं ते मला सतत आठवत राहतं. असा एक काळ येणार आहे की तेव्हा मी जेजुरीत नसेन, निघून जाईन इथनं. तोपर्यंत आपल्याला खूप मोठे दायित्व सांभाळावे लागेल. माझी शंका नंतर खरी ठरत गेली. त्या दिवशी सारीपाट जिंकल्यानंतर त्यांनी शिकारीला जायचं ठरवलं. जे घडलं ते इतकं सोपं आणि सरळ नव्हतं. हा दागिना कसला? आता मला असं कळतं आहे की गडावर गुप्त भेटीगाठी सुरू आहेत. आता काय वाढून ठेवलं आहे समोर? कशा कशाला तोंड द्यायचंय? की कोणी येणार आहे? माझं मन शांत झालं तर किती बरं वाटेल मला.
काय झालं आता? काय झालं? तुझी आय अशी राब 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 राबती आणि तू असा झोपा काढतोय ना. मग काय करू ती तरी सांग की. सकाळी सांगितलेलं काम केलं ना म्या. झालं का? एवढंच असतंय घरातलं काम? मग झाडू मारू की काय? अरे ते काम तू कर न ग. तू फकस्त बानूला सून म्हणून या घरात आण. म्हणजे झालं. हा. त्या नुसतं वाटायला लागलो तरी अंगाव धावून येते माझ्या. तिला काय विचारायला सांगू नको मला. आधीच कानाखाली खड्डी म्या. काय म्हणला? काय नाही ती तिला काय विचारायला सांगू नको मला. अरे तू कशाला विचाराय पाहिजे? तिलाच तुझ्याशी लगीन करायला आजानं सांगितलं तर? आजा? राजा असं कशाला करेल? सांगल सांगल. आजाच सांगल. आपण एक काम करू. आपण आबाशीच बोलू. तुझं बानूचं लगीन लावून द्याय सांगू. आबाच्या शब्दाबाहेर या वस्तीतलं कोण हाय का? पर आबा असं कशाला करेल? मगाशी तू बोललेलं ऐकलं नाही का? आबा काय म्हणला ते? आजाला म्हणला बानूच्या लगीनचं कधी ठरवतो ते. म्हणजे आबाला बी वाटतंय बानूचं लवकर लगीन व्हाया पाहिजे. चल की लागलीच जाऊन आबाला सांगू. चल मी काय करते ते बघ आता. चला. आबा येऊ काय घरात? अगं शेवटा अरे तू पण आलास ए घोगडी हातर हातर. चला. अगं राहू दे किती सगळे लागतो घोंगडी तू चल. हातर हा कवा काम करणार आहे? मारतेस काय पोराला अशी? बर बर तुम्ही पण बसा की. बसा 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 बसा. काय शेवता कस काय येणं केलंस? आणि दलपत कुठे दिसत नाही त्यो? रानात गेलाय शिर्डी घेऊन. असोय काय रे रंगा तू का नाही जात त्याच्या संग? म्या जातो कवा कवा. कवा 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 म्हणजे काय? हा अरे आपलं काम हाय ते येड्या. आणि शेरड घेऊन जाणं म्हणजे आपलं जगणं आहे. नाही आधी जात होता पर काय झालंय कुणास ठाऊक. कामात ध्यान लागत नाही त्याच. मन गुतलंय त्याच. आलं आलं ध्यानात आलं. अरे तुझं लग्नाचं वय झालंय नाही का? तुझ्या आजूबाजूच्या समध्या पोरांची लग्न झाली. त्यांना पोरं बाळ व्हायला लागलीत. तेव्हा तुला पण वाटत असेल की तुझं लगीन व्हायला पाहिजे म्हणून आहे की नाही? काय कशी होता? तू एखादी पोरगी नाही का बघितली त्याच्यासाठी? बघितली आहे की लई गुणाची पोर आहे. आपल्याच वस्तीवरची आहे. अरे आपल्या वस्तीवरचीच आहे? हा. कोण ग कोण? आबा आत येऊ का? अगं बानू ये बाळा ये. हायतच का ह्या तबी? कुणास ठाऊ काय सांगाय आले हायत आबाला. ये पोई ये बस बस बस. अरे आबा हे गोडाचं आणलं आहे तुझ्यासाठी. बघ शेवटा अगं माझी गुणी पोर माझ्यासाठी गोडधोड घेऊन आली. समधी वस्ती मला भेटायला आली पण कुणीच असं माझ्यासाठी गोडधोड नाही घेऊन आलं. नाही मी आणणारच होते पर हे राहू दे. आबा हा अजून काय हवं असलं तर सांग. काय दुपारचं जेवण बी आणून देते मी तुला. आणि रातच्याला घरलाच ये. अगं नका मला जरा आता विश्रांती घ्यायची. बर मी जाते महागारी. काय हवं असलं तर सांग मला. हा अगं म्हणजे तू निघालीस वय? वय घरला काम आहेत ना अजून. बस की वाईट. शेवटाने बघ रंग्याशी लगीन करण्यासाठी छानशी पोरगी बनवून ठेवलेली आहे. वय का?
नाही आता आबानच इशय काढला म्हणून इशय झाला. अगं सांग की मग. ते नंतरच्याला सांगते. अगं आता सांग की. चालू दे तुमचं, मी येते बर का आबा. गुणाची पोर आहे. कोण नाही करणार अशा गुन्हे पोरीशी लगेच. वय वय मला बी असंच वाटतंय. पण कोणीतरी चांगला पोरगा मिळाला पाहिजे हिला. चांगल्या मनाचा, बानूसारखाच दुसऱ्याला जपणारा, समध्यांची काळजी घेणारा, समध्यासनी काय हवं नको ते बघणारा. होय ना? वय र असाच गुन्ह्याचा हवा. चल येऊ का आता, घरला काम आहे ती लई. अगं पर तू आबासने काहीतरी सांगणार होतीस ती. अगं ती पोरगी कोणती तरी सांग की. नंतर सांगते की. चला घरला आता. अगं परत अरे चल म्हणलं ना. येतो आबा. चला चल. कोण पोरगी देणार आहे या रंग्याला? घ्या. आज तुम्ही वेगळे दिसत आहात. वेगळे म्हणजे थोडे निवांत दिसत आहात. नाहीतर नेहमी काही ना काही विचारात असता. विघ्न दूर झालं म्हणून शांत वाटत आहे. प्रजेवरचं विघ्न दूर करायला प्रत्यक्ष विघ्न हरता येणार आहेत. आता सर्व काही सुरळीत होईल. परंतु श्री खंडेराय म्हणाले त्याप्रमाणे श्री गणेशाला आपण धर्मसंकटात तर टाकत नाही ना. परंतु दुसरा पर्याय काय आहे? श्री गणेश येतील तेव्हा जे काही अशुभ असेल ते नाहीसं होईल. सर्व काही मंगलमय होईल. हो, श्री खंडेरायांना असं म्हणायचं असेल की श्री गणेश द्विधा परिस्थितीत पडणार नाहीत ना. कसे काय? अहो, काहीही झालं तरी महादेव पार्वती हे माता पिता आहेत श्री गणेशाचे. वेगळ्या रूपात असले तरीही त्यांचं सहाय्य आपण कोणत्या कारणासाठी घेतो आहोत हे मी तुम्हाला सांगायला नको. देवी, श्री गणेशाचे ह्या शिवलीलेत खूप मोठे स्थान आहे. ज्यावेळी पार्वती देवीनी जयाद्रीला वचन दिले होते तेव्हा महादेवानी श्री गणेशाला साक्षी ठेवले होते. श्री गणेशाला माहित आहे की स्वतःच्याच मातेने अर्धभार्या होण्याचे वचन जयाद्रीला दिले होते आणि म्हणूनच श्री मार्तंड भैरवाच्या अवतारात श्री गणेश येणार हे गृहीत आहे. तुम्ही म्हणता आहात ते माझ्या लक्षात येत आहे. परंतु मला जे जाणवतं आहे की श्री गणपतींनी विघ्न दूर केलं तरीही श्री खंडेरायांना किंवा म्हाळसा देवींना खूप मोठ्या दिव्यातून जावं लागणार आहे. हो, हे मात्र खरं आहे. श्री खंडेराय बाणाईकडे जाताना म्हाळसेच्या क्रोधाला स्वतः सामोरे जातील. सर्व क्लेश वेदना स्वतःवर घेतील. परंतु कुणालाही ते कळणार नाही. सगळ्यांना असंच वाटत राहील की म्हाळसे सारख्या पत्नीला सोडून ते गेले. सत्य मात्र वेगळं असेल. श्री गणेश समोर आल्यानंतर
म्हाळसा देवींना जपावं लागणार आहे. त्यांचं मातृत्व जागं होईल आणि त्यांना कळणार देखील नाही की असं का होत आहे. म्हणजे बा कुठं आहे? आजा आत्ताच पडला हा यात. का ग? काय नाही. बानू ये काय करतेस? काय नाही. बानू अगं काय झालं आहे? सांग की. असं का वागायलीस? म्हणजे मी त्या रंग्याला जित्ताच नाही सोडायची. अगं पर असं झालं तरी काय? ते रंगान मावशी आबाकडे बसले हाय आणि त्या आबाचं कान भरायले. काय तर म्हणे माझं रंग्याचं लगीन लावून द्यायचंय. काय सांगते बानू? पर तुला कोणी सांगितलं हे? कोणी सांगाय कशा हवं? आपल्याला कळत नाही वय? अगं मी आता असताना आबाला शेवंत मावशी सांगत होती रंगासाठी वस्तीवरली मुलगी बघितले म्हणून. मी आता तर बसले पण त्यांचं तोंड उघडतंय वय माझ्या समोर. माझं डोसकंच हल्लं. आले मी निघून आणि येतानाच ठरवलं या रंगाला जित्ताच नाही सोडायचा. उगा नसतं खूप डोक्यात नका आणूस. बस गप घरला. त्या रंगाकडे बघू आपण नंतर. चला तू शांत हो बरं आधी. बस हात अनंत कोयता हात. नाही ते रंग असा गप बसणार नाही. मलाच त्याला गप करावा लागेल. बानू 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 थांब. म्हणजे माझी वाट सोड. अगं येड लागला हाय का तुला? तो आजा हाय घरला. अगं आवाज लगच अडवूस. अगं आजा समोर तरी अशी वागू नगस. नाही म्हणजे आता लय झालं. अगं कित्यांदा सांगून बी ते रंगा माझी वाट सोडनाच. मध्ये त्याच्या थोबाडात मारली तरी बी त्याचा तोरा काय कमी होत नाही बघ. आता जर मी काय केलं नाही ना तर मावशीन रंग्या माझ्याशी एकदाच लगीन लावल्या बिगर दम खाणार नाही. म्हणजे माझा कोयता दे. नाही अगं तू बी जरा दमाना घे की. अगं तो आबा किती दिसाना आला हाय माघारी आणि आज तू असं काय बाय वागणार आहेस का? आजाला काय वाटल? बाला कळलं ना तर माझ्या आधी तोच त्याचा मुर्दा पाडल. आणि असं असतं तर मावशीला तुमच्या लग्नाचा विषय काढू दिला असता वय आजानं. अगं आजाला बी आत्ताच्याला काय करावं हे कळना झालंय बघ. तू सुखी राहावं हेच त्याला ठाव हाय. पर वस्तीवरच्या लोकांची मन बी नाही दुखवता यायची अगं त्याला. रंगाला मी जित्ता नाही सोडणार तुला सांगून ठेवते. म्हणजे वय ग त्या रंगेला तर चांगलाच धडा शिकव. पर आत्ता ही येण आहे त्याच्याकडे बघू की नंतरच्याला. पर तू शांत हो बघ. शांत व्हा. चल बस बरं आधी. चल बस हात. शांत हो. मी पाणी आणते. हा अशा एकट्या का आहात आणि उदास दिसता आहात? काय झालं? माहित नाही पण अस्वस्थ वाटतंय. खूप विचार केला मी पण कारणच कळत नाहीये. श्री खंडेराय काही बोलले का तुम्हाला? नाही. मग असं एकटं राहू नये. तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल त्याचा. मी तुम्हाला नेहमी माझंच घराणं सांगते. तुम्ही काय सांगायला आला होतात? श्री खंडेरायांनी गतवर्षी मणिमल्ल नावाच्या दैत्यांचा वध केला होता.
या वर्षी तिथीनुसार तो कालावधी जेजुरी गडावरती उत्सवाच्या स्वरूपानं साजरा होणार आहे. या उत्सवाची पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. तुम्ही मला हे सांगितलं आणि माझा सगळा क्षीणच गेला. तुम्ही सांगा काय काय करायचंय. अहो, सगळं मिळूनच करायचं आहे आपल्याला. हे दिवस भविष्यात श्री खंडेरायांचं नवरात्र किंवा चंपाषष्ठीचं नवरात्र म्हणून ओळखले जातील. माझे आराध्य माझे पती झाले, पण मला त्यांच्याविषयी खूप समजून घ्यायचे आहे. मला असं वाटतं की मला त्यांच्याविषयी खूप थोडं कळालं. त्यांना समजून घेताना तुम्हाला स्वतःची देखील ओळख होत जाईल. या नवरात्रात गडावर असे अतिथी येतील की तुमचं मन प्रसन्न होईल. कोण येणार आहे ते कळेलच तुम्हाला. हो, पण सांगा ना. हो, कळेल. नक्की? हो, नक्की. आणि एक गोष्ट नक्की, या चंपाषष्ठीच्या नवरात्रात तुम्हाला खूप शांत वाटेल. तुम्ही खूप आनंदी राहाल.